मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजची तारीख आहे 4 आणि आता दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि आता आहोत आपण मंडपात, कारण की आता आलेत गणपती जवळ। मागच्या वर्षी तुम्ही डेकोरेशनचा ब्लॉग बघितला असेल, यावर्षी पण डेकोरेशन आहे, पण आता डेकोरेशन आमचा अर्ध कंप्लीट झाले। मी ब्लॉग मुद्दामून नव्हता केला, पण आता ब्लॉग करतोय, डेली ब्लॉग करतोय, तर तुम्हाला दाखवायचा डेकोरेशन असा विचार होता, म्हणून आता ब्लॉग करतोय। तर सध्या आता बघा मंडपात आहोत आणि हा असा छोटासा तुम्हाला पूर्ण नाही दाखवत, पण असं काहीतरी आपला डेकोरेशनचा पार्ट आहे आणि इकडे मंडपात आता चालू आहे आणि ते बाबे आहे। तर चला आपण ब्लॉगला स्टार्ट करूया, तुम्हाला देखील दाखवतो आपण काय काय करणार। आता थोडंसं डेकोरेशन बाकी आहे, ते आपण आता करतोय आणि तुम्हाला देखील दाखवतो। इथे आमचा छोटा गणपती येणार आहे, इथे छोटा गणपती येणार आहे आणि इथे आमचा मोठा गणपती येणार आहे। त्यासाठी बघा पाटाच्या खाली थोडासा आम्ही पेपरने हे करतोय आणि इथे छोटा गणपती। तर आता त्याचं काम चालू आहे आणि इथे आपल्याला देखील थोडंसं वर्क करायचं आहे। तुम्हाला वरती थोडंसं दिसत असेल, पूर्ण याचा व्ह्यू तुम्हाला नंतर देईल, पण आता याचं काम चालू आहे, ते तुम्ही बघा आणि एन्जॉय करा। आता छोटासा जेवणाचा ब्रेक घेऊन आणि आता आम्ही परत कामाला लागतोय। बघा थोडासा आराम झाला आहे आणि आता परत कामाला लागतोय। इथे आपल्याला पूर्ण कवर करायचं आहे आणि इथे कलर करायचा आहे, तर चला लागूया कामाला। डेकोरेशन करत होतो, पण त्याच्यात आपल्याला सामान कमी पडलं, म्हणजे ते टिश्यू लावायचे होते, ते टिश्यू कमी पडले, संपले। तर आता बघा आम्ही रिक्षा घेऊन सगळे चाललोय टिश्यू आणायला, भाईंदरला चाललोय टिश्यू आणायला। तर आता टिश्यू घेऊन येतो आणि पुढचं काम कार्यरत करतो। तर चला टिश्यू आणूया। बघा आता टिश्यू घेतले आणि आम्ही आता परत निघालोय। तर आम्हाला पाहिजे होते हेल्मेट पेपर, ते खाली आपल्याला स्टेजच्या समोर लावायला हेल्मेट पेपर पाहिजे होतं ब्लॅक कलरचा, पण ते यांच्याकडे कमी आहेत, पण आता काय घेतले नाही, नंतर संध्याकाळी आल्यावर परत घेणार। तर आता परत निघालोय आम्ही घरी आणि आता आपलं आजचं पूर्ण काम करणार आहे, खालचं जे स्टेजवर जे आपल्याला काम करायचं आहे ते पूर्ण करणार आहे। तर चला तुम्हाला दाखवतो, डायरेक्ट काम चालू आहे। गणपती बाप्पा बघितलं, आपण टिश्यू घेऊन आलो आणि टिश्यू घेऊन आल्यानंतर आता बघा इकडचं पूर्ण कलर टिश्यू मारून पूर्ण ब्लॅक केलं आणि तिथे पण टिश्यू मारून ब्लॅक केला। आता इथे पूर्ण एरिया बाकी आहे, इथे पण टिश्यू मारून ब्लॅक करायचं आणि त्याच्यावर अजून कलर येणार वेगळ्या कलरचा। बघा तुम्हाला दिसत असेल ब्लॅक आहे, असा थोडंफार तुम्ही डेकोरेशन गेस करा। मी आज दाखवत नाही, उद्याच्या ब्लॉगमध्ये तो डेकोरेशन तुम्हाला दाखवेल। तर बघा मारूया आपण, आता कलर बनवायचा आहे, कलर संपले, कलर बनवूया आणि मारूया। तुम्ही बघू शकता इथे आपण टिश्यू मारून ब्लॅक कलर मारून घेतलेला आहे, सगळीकडे ब्लॅक कलर मारून घेतला आपला। आता मी बघितलं आपण डेकोरेशन करत होतो, त्याच्यात जे आपल्याला स्टिक गेन लागलेली ती आपण अक्षता करून घेतलेली, ती आता द्यायला आलेलो आणि इकडे बघा त्याच्या कारखान्यात आलेलो, तेव्हा किती सुंदर सुंदर मूर्ती आहे। ही बघा मूर्ती, काय सुंदर अशी मूर्ती आहे, पूर्ण रेडमध्ये गेले आणि आतमध्ये देखील मूर्त्या आहेत। इकडे डायमंड वर्क चालू आहे, बघा बनवतात आपले भाऊ लोक डायमंड, आणि इकडे देखील मूर्त्या आहेत। खूप छान छान मूर्त्या बघितल्या, मूर्त्या बघून आता परत चाललो आहे। तू परमेश्वर तू
परी तुम्ही बघितलात आपण पूर्ण डेकोरेशन केलं. हे बघा याच्यावर आता थोडी चमकी वगैरे पण मारली आणि हे पूर्ण हे केलं. आता आजचा दिवस कंप्लीट झालेला आहे. इथे थोडंसं सिमेंट वगैरे पण ते खड्डे पडलेले म्हणून सिमेंट वगैरे पण मारलं आणि हे बघा थोडंसं इथे पण बाकी आहे. तर आजसाठी खूप झालं. आजसाठी एवढंच. तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये मी पूर्ण डेकोरेशन देखील दाखवेल आणि परवा आहे आपला आगमन. तर ते दिवससुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. आता डेली ब्लॉग करायचा विचार केला आहे. तर चला सुरुवात करूया आजपासूनच. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.